कोकणातला आज शेवटचा दिवस होता. म्हणलं काय राहिलंच नाही, पाय बघायचं सगळं एकदाच बघून घ्यायचं. तिथे जाऊन आम्ही पहिलं तिकीट काढून घेतलं. म्हणलं आता तुम्हीच फिरवा आम्हाला बोटीतून. बोट काय लवकर आहे ना, आली तर आली. त्यांनी तिकडं गुडघ्याभर पाण्याच्या आतमध्ये बोट थांबवली. म्हणले चपला घ्या चला लवकर बोटीत बसायला, नाही तर बोट जायची निघून. अरे त्या बोटीतून जाताना मोकार भीती वाटायची. अरे म्हणलं जर पडलो तर गावायचो नाही ह्या समुद्रात कुठं. बोटीतून पडतो का काय म्हणता तोवर आम्ही इकडं गडावर पोहोचलो पण होतो. पहिलं आम्हाला वाटलं लांबून हा जंजिरा किल्लाचे, पण खरा तर तो होता पद्मदुर्ग किल्ला. एवढा भारी आणि एवढा सुंदर किल्ला तर असणारच ना, कारण तो बांधला कोणी होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी. तो पाण्याच्या टाक्यान सगळं इकडचं बघून घेतलं आणि इकडची सगळ्यात मोठी तोफ ही होती. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सगळा गड इकडे बघून घेतला आणि त्यात कालांतराने गडाचं नुकसान पण झालंय. तिथे एक देवीचं मंदिर होतं, तिथं दर्शन घेतलं. आम्हाला गड फिरायला 1.5 तास दिला होता, तो पूर्ण पण झालता ना. आमची तवर बोट पण आली होती. पटकन इकडे बोटीत बसून घेतलं आणि लांबूनच आम्हाला इकडून दिसत होता जंजिरा किल्ला. आणि ते पुढे आल्यावर गाडी पंक्चर झाली ना राव. म्हणलं आता बसा रोड मध्ये बसावा का नाही, ती एसटी पंक्चर निघाली. तुम्ही या पाय आता मी जातो स्कूटी घेऊन. मी इकडं आलो तर मला काय कळा, हे कोण आहे रे, याला जगायचा कटाळा आला काय? आता व्हिडिओ काढतोय पोरं म्हणायचे आता वरून उड्या मारायच्या आपल्याला. म्हणलं पळा बाबा इथून. पहिलं जाताना पोरं आडवी तिडवी झोपून गेली, ते डायरेक्ट जेवायलाच उठली. करा मग लाईक आणि फॉलो.